ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मंत्री माननीय डॉक्टर अण्णासाहेब डांगे यांच्या जीवन प्रवासातील 91व्या वर्षाचा मंगलमय प्रारंभ व त्यांच्या प्रेरणादायी जीवन कार्यावर आधारित आम्रवृक्ष या आत्मचरित्राचे प्रकाशन व आष्टा शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचा उद्घाटन सोहळा शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री सांगली जिल्हा माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील, विधानसभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर, त्याचबरोबर विधान परिषद सभापती माननीय राम शिंदे सर, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, त्याचबरोबर माननीय श्री अतुलजी सावे आणि प्रमुख उपस्थिती माननीय श्री जयकुमार गोरे, ग्रामविकास मंत्री व पंचायत राज महाराष्ट्र राज्य, स्वागतोत्सुक ॲडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमण डांगे, सचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था उरुण ईश्वरपूर आणि सहसचिव संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वनाथ डांगे, त्याचबरोबर सर्व संचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था उरुण ईश्वरपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली, दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता, स्थळ अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल। अमित शहांनी नाकारली सुनेत्र पवारांची भेट, त्या व्यक्तीच्या एंट्रीमुळे भाजप एनसीपी मध्ये मिठाचा खडा। प्रशांत किशोर यांच्या एंट्रीने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे। सुनेत्रा पवार यांनी काल मुंबईत अमित शहा यांची भेट नाकारल्याची सूत्रांनी माहिती दिली। भाजप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही अलबेल नसल्याचं समोर येत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच अमित शहा यांच्या नाराजीचे कारणही समोर आलं। प्रशांत किशोर यांच्या एंट्रीने भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या। अमित शहा यांनी काल सुनेत्रा पवारांना भेट नाकारल्याची माहिती मिळाली। अमित शहांनी भेट नाकारल्यानं सुनेत्रा पवार पुण्याला गेल्याची चर्चाही रंगली। अमित शहा 2 दिवस मुंबई दौऱ्यावर होते, मात्र या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवार कुठेही दिसल्या नाहीत। त्यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं। केंद्रीय मंत्री अमित शहा शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते। यावेळी अमित शहा यांच्या स्वागतासाठी राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्वाचे मंत्री उपस्थित होते। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अमित शहा यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या वेळी दिसून आले होते, मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दौऱ्यावर कुठेच दिसल्या नाहीत। त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झाली। शनिवारी मुंबईत अमित शहा यांचा कार्यक्रम सुरू असताना सुनेत्रा पवार पुण्यातच दुपारपर्यंत जिजाईवरच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होत्या। सुनेत्रा पवार शनिवारी अनुपस्थित असल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। प्रशांत किशोर यांच्या भेटीगाठीची किनार या विषयाला जोडली जाते। प्रशांत किशोर हे भाजपला हरवून बिहारमध्ये आमदार बनलेत, त्यामुळे प्रशांत किशोर यांची राष्ट्रवादीनं राजकीय रणनीतिकार म्हणून नियुक्ती केल्यानंतर अमित शहा नाराज असल्याची चर्चा रंगली। प्रशांत किशोर यांना भाजपचा तीव्र विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपचा विरोध असताना देखील किशोर हे राष्ट्रवादीचं काम पाहत आहेत। या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अमित शहा यांच्या दौऱ्यापासून अंतर राखून ठेवलं होतं का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आता नेमकं काय कारण आहेत हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।